ओके. काल आपण काय काय समजून घेतलं? कोण शेअरिंग करतं? कालच्या क्लासमध्ये होता ना सर्वांनी? ओके, रेस्टला या. रेस्ट. काल काय काय समजून घेतलं? आपण आपले शब्दांचा जो प्रयोग असतो किंवा विचारांची जी दिशा असते त्या ठिकाणी नाही हा शब्द जर वापरला किंवा नकारात्मक कुठलाही आपण त्याला जोडलं तर त्याचं चित्रीकरण नकारात्मकच होतं. जरी त्याचं आपण बोलताना आपण दाखवतो मी हे नाही करणार, पण ते नाही पकडण्यात येतं आणि तिथंच लक्ष जातो. तसंच प्रकारचं चित्र निर्माण होतो. त्यापेक्षा आपण आपली भाषा सकारात्मक वापरायची की ज्याच्यामध्ये आपलं चित्र पण सकारात्मक होईल आणि तो आपल्याला प्रेरणा पण देईल आणि आपण त्याच्यामुळे आपण हलणार नाही आणि आपलं जो व्हिजन होईल, जो आपलं दिशा होईल त्या विचारांची ते पॉझिटिव्हच राहील आणि आपलं मग ऍक्शन पण पॉझिटिव्ह राहील. ओके, व्हेरी नाईस. आणखीन कोणी सांगता? शक्यतो मुलांना आपण ज्यावेळी लहान मुलांना हे करू नको ते करू नको नकाराचीच भाषा, तर मला मुलांचं तर जास्तच पटलं, कारण बऱ्याच वेळा आपण नाहीच म्हणतो, तर त्यांची सुरुवातच जर अशी झाली तर बरोबर होणार नाही. त्यापेक्षा आपण काय कर हे त्यांना सांगायचं, हे मला जास्त हे खूपच छान वाटलं. बरोबर, दिशा देणे. ओके, व्हेरी नाईस. बाकीच्यानी? बाकीच्यांना काहीच नाही समजलं? सांगू शकता अजून काय मुद्दे असेल तर. तर काल महत्वाचं म्हणजे दृष्टी तशी सृष्टी याचा अनुभव चांगला आला की मी स्वतःमुळे अहंकाराला जास्त चालना मिळते आणि जर मीपणा सोडून दिला तुम्ही योग्य गोष्टींचा विचार करायला सुरुवात करतो, सामाजिक लोकांसाठी विचार करायला सुरुवात करतो. हा मेन दृष्टिकोन. व्हेरी नाईस. प्रार्थना, सुमिता? मी माझ्यासाठी काही काम करतो तर ते काम असतं आणि दुसऱ्यांसाठी काही करतो तर ती सेवा होते. ओके. ओके, सुमिताताई, स्मिताताई? विनायक? माईक हा, आला का मेसेज? एक मिनिट. मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं आपण ते नकारार्थी जे वाक्य असतं त्यावेळेला प्रत्यक्ष आधीच चित्र उभं राहतं. उदाहरणार्थ समाजामध्ये सगळे मारामारी कोणी करत नाही, तर मारामारीचं प्रत्यक्ष दृश्य दिसतं पहिल्यांदा.
नंतर ते करायचं नाही म्हणून नाही करायचं. पण जेव्हा आपण होकारार्थी म्हणतो तेव्हा फक्त ते समाजाचं एक चांगलं चित्र समोर दिसतं. हे प्रत्यक्ष विविडली दिसत असल्यामुळं त्याचा परिणाम निश्चितच होतो हे लक्षात येतं. आणि म्हणून नकारार्थी म्हणजे नाही हा शब्द कुठे न वापरता जे चांगलं आहे त्याच्याबद्दल जास्त बोलणं हे उपयुक्तच ठरतं. व्हेरी गुड. सो मेनली आपण क्लासमध्ये काय सांगलं ते नका सांगू, तुमचा अनुभव काय सांगत आहे. ओके, सो ते महत्त्वाचं आहे. म्हणजे की तुम्ही त्याच्या अगोदर काय करत होता किंवा आत्ता तुम्ही बोलत असताना तुमच्यामध्ये काय चेंजेस होत आहे. ओके, सो त्याच्यावर तुमचं फोकस राहणं गरजेचं आहे. ओके, सो नो डाऊट सांगितलेली उदाहरणं तुम्हाला सगळं पटली आहेत. ओके, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, सो सवय सवयीमध्ये बदल झालाय. सकाळी लवकर उठणं, 6 वाजता बरोबर बसणं, म्हणजे हे अंगवळणी पडायला लागलंय. पूर्वी कसं आता केलं तर केलं, नाही तर नाही असं होत होतं. आता प्रत्यक्ष ती सुरुवात झालेली आहे. आता ही अशीच टिकून ठेवणं महत्वाचं आहे. नाहीतर उद्यापासून आता गुरुजी नाही समोर म्हणल्यानंतर जाऊ द्या, काय नाही केलं तर चालेल असं नको व्हायला. म्हणजे या गेल्या 21 दिवसाचा इम्पॅक्ट जो आहे तो पुढेही सतत चालू ठेवणं महत्वाचं आहे. त्याचं एक उदाहरण मी देतो. आम्ही योगाचे पण वर्ग घेतो. तर त्या संस्थेतर्फे पहिला वर्ग झाला की एक सर्टिफिकेट दिलं जातं, तुम्ही पूर्ण केला हा वर्ग. तर मी व्याख्यान पण देतो. त्याच्यामध्ये मी म्हटलं की आता समजा ठीक आहे, आता तुमचा वर्ग पूर्ण झाला, उद्या तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल आणि बहुतेक जण सगळे 100% पास होणार आहे, त्याची फक्त गॅरंटी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जसं आपल्याला डिग्री सर्टिफिकेट मिळतं ते आपल्याला आयुष्यभर पुरतं. म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर ते दाखवून तुमची पात्रता तुम्ही सिद्ध करता. किंवा जे लायसन्स असतात, ड्रायव्हिंग लायसन्स असतात, तर ते 5 वर्षांनी ते रिन्यू करावं लागतं. किंवा शॉप ॲक्ट लायसन्स असेल ते काही 2-4 वर्षांनी पुन्हा रिन्यू करावं लागतं. तसं आपल्या ह्या जे सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल त्याची रिन्युअल रेट काय आहे, तुम्ही काय अवधी सांगाल? तर साधक सांगतात की कायमस्वरूपी जसं आपलं डिग्री सर्टिफिकेट तसंच. तर काही जण म्हणे नाही 3 वर्ष 4 वर्ष पण म्हणलं नाही, याची जी मुदत आहे व्हॅलिडिटी पिरियड तो फक्त 23 तास आणि 59 मिनिट आहे. म्हणजे एका दिवसापुरतीच त्याची व्हॅलिडिटी आहे. उद्या त्या सर्टिफिकेटला तुम्ही जर केलं नाही तर काही उपयोग नाही. म्हणजे याचा अर्थ असा की ते सतत चालू ठेवणं महत्वाचं आहे. हा त्यातला एक संदेश देता येतो. व्हेरी नाईस. छान आहे. ओके. थोडस आपण सकारात्मक जर विचारानं बोलत राहिलो तर आपल्याला ती म्हणजे एक निगेटिव्हिटी आपल्यातली निघून जाते. समोरच्या बद्दल आपण सकारात्मक विचार करायचा की तो असा आहे, असं नाही, असं सारखं आपण डोक्यामध्ये येत राहतं आपल्या. आता थोडं थोडं काय व्हायला लागलंय की नाही बाबा त्यानं केलंय, आपण त्याला सरळ बोलायचं. असं थोडस एक चेंज व्हायला लागलंय त्याच्यामध्ये. बरोबर आहे. छान. नाही म्हटलं तर नाहीच होतं. हा चला ठीक आहे, झालं असेल, केलं असेल, चूक झाली असेल, म्हणजे असं एक प्रकारे सकारात्मक विचार केला तर आपलंही मन शांत राहतं आणि समोरच्यालाही त्रास होत नाही. असं म्हणजे माझा अनुभव थोडा असा आहे. छान अनुभव आहे. ओके. तर नो डाऊट कधीतरी एक चूक केलेली असतो, ते काय मुद्दामहून केलेलं नसतो. मुद्दामून केलेली नसते, पण आपण तेच डोक्यात ठेवून राहतो. हिनं हे केलेलं आहे, ह्याने हे केलेलं आहे. मग ते जर आपण सोडून दिलं तर मग आपल्याला काहीच वाटत नाही. तिच्याबद्दल द्वेषही वाटत नाही, काही वाटत नाही आणि आपलं मन सकारात्मक राहतं. व्हेरी नाईस. सो आम्ही आनंदी राहतो. आम्ही आनंदी राहतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अ, आपण आनंदी राहतो. आपल्या चेहऱ्यावरचा आनंद टिकून राहतो. अ, मग ते दुसऱ्यालाही आपण काहीतरी बोललं तर आपल्यालाही तो त्रास होतो. हम्म. ज्या वेळेला दुसऱ्या व्यक्तीबद्दल आपण काहीतरी वाईट विचार केला तर अगोदर आपल्या शरीरामध्ये त्याचा परिणाम व्हायला लागतो. हा, शरीरावरही परिणाम व्हायला लागतो. मनावर असून दे, शरीरावर असून दे, मग नंतर इम्पॅक्ट दुसऱ्यांवर होतो. दुसऱ्याला रागायला आल्यानंतर आपल्यामध्ये किती चेंज होतात ते शरीरामध्ये. हा, ते म्हणजे तेवढं रागात बोलण्यामध्ये आपल्याला खूप त्रास होतो.
त्याच्यापेक्षा असं वाटायला की न बोललेलं बरं, आपण शांत राहायचं. हम्म. म्हणजे असं थोडस एक आपल्या डोक्यात यायला लागलंय असं, की असं ना असं ठीक आहे, छान होईल, आपल्यालाही बरं त्यांनाही बरं, म्हणजे घरामध्ये काही हे होत नाही. हम्म. छान आहेत सर, अनुभव छान आहेत, केलं तर फायदे आहेत. गुड, व्हेरी नाईस. सो ह्याच्यामध्ये 2-3 पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, म्हणजे की जे एस्पेशली विजन क्लासमधलं जे आहेत त्याच्यामध्ये. नो डाऊट उदाहरण खूप आहेत, म्हणजे की थोडी लोक अर्धा ग्लास पाणी भरलेलं म्हणतील, अर्धा ग्लास रिकाम आहे म्हणतील. मग आपण कशावर फोकस करतो ते क्वालिटी आपल्याला यायला लागतो. ओके, सो ह्याला आपण बदल पण करू शकतो. ओके, सो त्या अँगलनं आपल्याला जायचं. बरं, ज्याला गुलाबचं फुल दिलं तर कोणी फुल बघतो, कोणी काटं बघतो. ओके, सो आपण काय बघायचं आहे हे त्याच्यामधलं महत्त्वाचा हा दृष्टिकोन आहे वगैरे असं. त्यामुळे एकट्याने सांगत होते की SSY मधून काय बेनिफिट काय आहे. शाळेमध्ये आपण गेलो तर विशालकोन, काटकोन, लंबकोन हे शिकलेलो होतो. पण SSY मध्ये दृष्टिकोन आपला बदल झाले किंवा दृष्टिकोन आम्हाला भेटली वगैरे असं. ओके. सो त्याच्यामध्ये आपल्यामध्ये सगळं पोटेन्शियल आहे, पण आपण ते कधी समजून नाही घेतलं. ओके. आपल्याला वाटतं की त्यांना तेवढं शक्ती दिलेलं आपल्याला काय दिलेलं नाहीये वगैरे असं. असं पण का? त्याचा वापर करत नाही. हां. तुमच्यासारखं जगामध्ये कोणीच नाहीयेत. ओके. सो प्रॉब्लेम कुठं होतो, ज्यावेळेला आपण दुसऱ्या जगाच्या बरोबर कंपेअर करून घ्यायला लागतो, त्यावेळेला हा प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतो. ओके. सो आपल्यामधलं सुप्त गुण आपण ओळखून घेतलं, मग आपल्याला पुढं जायला खूप सोपं जातं. आणखीन तेच आपल्याला ग्रोथ व्हायला लागतो. ओके. सो तो आपल्यामधलं सुप्त गुण कुठले आहेत, ते बघणं आवश्यकता आहे. ओके. जसं आता मी म्हटलं, की लेडीजना कंटिन्युअस कामं करत त्यांना फक्त कामं करायची सवय लागलेली असते. इव्हन जेवायचं पण त्यांना लक्षात नाही राहत वगैरे असं. ओके. सो त्यामुळं ते मध्ये ब्रेक घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर ब्रेक घेतल्यामुळं तुमचं माइंड रिलॅक्स होतो, बॉडी रिलॅक्स होतो, काम करायचं स्टाईल बदलतो. ओके. सो मग त्याला दुसरे पर्याय काय करायचं हे पण तुम्हाला सुचायला लागतं. ओके. रोजचं सकाळी उठल्यानंतर लेडीजचं एकच मोठं काम असतं, आज स्वयंपाक काय बनवायचं वगैरे असं. ओके. नाश्त्याला आज काय करायचं, स्वयंपाक काय करायचा आहे. तर थोडंसं रिलॅक्स होऊन टाईम टेबल केलं, थोडंसं आज म्हणजे एक आठवड्याभरचं किंवा 15 दिवसाचं प्लॅनिंग केलं, तर व्हायला लागतं. सो हे सिंपल विजन आहे. सो कोणी 15 दिवसाचं करेल, कोणी महिन्याचं करेल. कोणी 1 वर्षाचं करेल, कोणी 2 वर्षाचं करेल. ओके. सो कोणी 5 वर्षाचं असतं. ओके. लक्षात आलं. सो जीवनामध्ये काही पण व्हिजन क्लिअर होण्यासाठी हा टप्पे आहेत. आहे ना. जस्ट लाइक आता काल किंवा परवा दिवशी मोदीजींनी मेघालयला गेलेत. मग तिकडं आहे ना गुवाहाटीमध्ये फुटबॉल वगैरे खेळलेत. ओके. सो खेळलीत, आणखीन त्यांना व्हिजन दिलीत, की येत्या ऑलिम्पिकमध्ये तुम्ही तिथं खेळलं पाहिजे. अजूनही 5-6 वर्ष आहेत. ओके. सो केव्हा तुम्ही मोठे-मोठे लोकांचं व्हिजन बघायला लागला, ते आत्ताच विचार नाही करत. आत्ताचं केलेलं असतं, पण ते 10 वर्ष, 20 वर्षाचं पण विचार करून ठेवलेलं असतं. ओके. लक्षात आलं. मग त्याच्यामध्ये थोडंसं स्टेप्स आहेत. ते एक-एक अचीव्ह करायला लागतात. म्हणजे आता काय फुटबॉलवाल्यांच्या मुलांचा डिस्ट्रिक्ट लेव्हलला गेम असतो, स्टेट लेव्हलला गेम असतो, इंटरनॅशनलला गेम असतो, मग एशियामध्ये गेम असतो, मग ऑलिम्पिकमध्ये असं सगळं सुरू व्हायला लागतं. ते टप्प्या-टप्प्यानं असं जीवनामध्ये खेळ असतं. तसंच आपल्या जीवनामध्ये जे व्हिजन ठेवतो, ओके, सो हे थोडंसं लाँग डिस्टन्स असतं. ओके. व्हिजन आणखीन इच्छामध्ये काय फरक आहे? व्हिजन तृप्ततेमधून येतो. इच्छा जी आहे ते अतृप्तीमधून येतात. ओके. आणखीन व्हिजन हे सगळ्यांसाठी असतं. सगळ्यांनी त्याच्यात इन्क्लूड होतात व्हिजनमध्ये. इच्छामध्ये सगळ्यांनीच इन्क्लूड होतील असं नाहीये. ओके. सो आपल्याला इच्छामध्ये कोणी जास्त इन्व्हॉल्व नाही होत, का तुमचं स्वतःचंच असतं ते. व्हिजनमध्ये सगळ्यांनी इन्क्लूड व्हायला लागतात. व्हिजन म्हणजे काय, झाडं लावायचं आपण ठरवलं, म्हणजे की सगळ्यांनी इन्व्हॉल्व व्हायला तयार असतात. आपण म्हटलं की नाही बाबा मूकबधीर लोकांसाठी शाळा काढायच्या आहे. सगळी लोकं इन्व्हॉल्व व्हायला तयार होतात. ओके. किंवा आपण म्हटलं की नाही आता जे हल्ली वधू-वरू मेळावा आहे ते काहीतरी गडबड होत आहे. आपण नीट व्यवस्थित करायला पाहिजे. मग त्याच्यावर लोकं इन्व्हॉल्व व्हायला लागतात, की येस आपण हे कार्यक्रम करायला पाहिजे. सो व्हिजन जे असतो सामूहिक ग्रुपमध्ये यायला लागतो. आणखीन सर्वांसाठी व्हायला लागतो. आणखीन ते पहिल्यांदाच सक्सेस होईल असं नाही सांगता येत.
ओके. जसं तुम्ही रतन टाटांचा लाईफ बघितला किंवा जे.आर.डी. टाटांचं लाईफ बघितलं. ओके. ते प्लस मायनस होतच असतं. म्हणजे की कलकत्तामध्ये किंवा पश्चिम बंगालमध्ये ते प्रोजेक्ट टाकलेले होते सर्वांसाठी म्हणून. मग तिथं काय वर्कआउट झालं नाहीये. सगळे प्रॉब्लेम्स यायला लागलेत. मग इकडे गुजरातमध्ये त्यांना जागा दिली, तर तिथं शिफ्ट झाला इमिडिएटली. ओके. सो हा व्हिजन असल्यामुळं शिफ्टिंग पण होऊ शकतो, अडथळे पण येऊ शकतात. मग त्याच्यातून पार करायची क्षमता यायला लागतो. कशामुळं? ते व्हिजनमुळं. ओके. सो तुम्हाला सोपं उदाहरण सांगायचं म्हटलं तर तुमच्या गावाकडे कधी वडा असेल, नदी असेल. नदी पार करायचं असेल, ओके. अ, रस्सी अगोदर बांधून ठेवलेले असतात बघा. ओके. एस्पेशली वाडा म्हणून जे असतं गावामधलं वगैरे. पाऊस आल्यानंतर ते येतो, कंटिन्यूअस नाही राहत. पण त्याच्यामधून आपल्याला बाहेर पडायचं असेल, तर कोणीतरी रस्सी तिकडे बांधून ठेवलेलं असते. ते धरून आपल्याला जाणं सोपं जातं. ते नसेल, तर त्या वडाच्या ह्याच्यामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये आपण वाहून जाऊ शकतो वगैरे असं. ओके. सो त्यामुळे ते धरून ठेवणं हा खूप महत्त्वाचा आहे. सो त्याच्यासाठी काल म्हणत होते, की तुमचं सेल्फ इमेज प्लस व्हिजन हा खूप दोन्ही महत्त्वाचं आहे. सेल्फ इमेज म्हणजे काय? मला बोलताच येत नाही, मला करायला जमत नाही, मला वाचायला जमत नाही, आता माझं वयस झालेलं आहे. हे सगळं निगेटिव्हिटी झाली. ओके. सो असं आपण कारण काहीतरी सांगत बसतो. म्हणजे की नवीन शिकायची क्षमता आपल्यामध्ये येत नाहीये. पण ते ठेवायला पाहिजे, की येस मी नवीन-नवीन शिकतो, मी कार्य करतो, मला गाणं म्हणता येतं. ओके. मी उत्तम कॉम्प्युटर चालवता येतो. आहे ना. आणखीन मुलांना मी चांगलं सांभाळू शकतो किंवा नातवंडांना मी व्यवस्थित शिक्षण देऊ शकतो, गाणं म्हणू शकतो. येत नसेल, पण म्हणू शकतो हा व्हिजन राहिला पाहिजे किंवा सेल्फ इमेज राहायला पाहिजे. ओके. मग त्याच्यामुळे काय होतं, की गाणं सहज यायला लागतं. मग तुम्हाला ते कोराको वगैरे असं घेऊन स्टार्ट करतं. मग तुम्ही पहिल्यांदा म्हटल्याबरोबर चांगला उत्तम आवाज येईल असं नाहीये. ओके. सो मग तुम्ही हळू ते प्रॅक्टिस केल्यानंतर आपोआप यायला लागतं. ओके. सो त्यामुळं सेल्फ इमेज हा खूप महत्त्वाचा आहे. आणखीन दुसरं पॉइंट व्हिजन खूप महत्त्वाचं आहे. आणखीन त्याच्यामध्ये जे व्हिजनच्या पाठीमागे थोडंसं टप्पे असतात, ते टप्पे पण तुम्हाला चेक करत जायला पाहिजे. ओके. मग तुम्हाला लाईफ सोपं व्हायला लागतं. आणखीन दुसऱ्यांच्या रिकॉग्निशनवर डिपेंड नका राहू. कोण तुम्हाला रिकॉग्नाइज करायला पाहिजे? तुम्ही बेस्ट आहात. आपलं आपणच करायचं. करेक्ट. स्वतःच करायचं आहे. दुसऱ्याने नाही करू शकत. म्हणजे की 100% देत आहे का नाही तुम्ही बघायचं आहे. माझं इंडिपेंडेंट. प्रोग्रेस माझं प्रोग्रेस होतं का नाही तुम्ही बघायचं आहे. ओके. सो कोणीतरी मोदीजींना विचारलेलं होतं म्हणजे प्राईम मिनिस्टरना. आता झालं की तुम्ही प्राईम मिनिस्टर झाला. आता परत काय? ओके. सो म्हणजे की कुठल्याही साधा व्यक्तीचा एक आमदार झाला, खासदार झाला, चीफ मिनिस्टर झाला, मग एकदा मिनिस्टर झाला म्हणजे माझं लाईफ सक्सेसफुल झाला, एवढं समजून घेतात. ओके. पण व्हिजन असलेल्या व्यक्तीला तेवढं नाही समजून घेत. ते 2-3 वर्ष पुन्हा 2-3 वेळी येतील. जे जगामध्ये चेंजेस करायचे आहे किंवा देशामध्ये चेंजेस करायचे आहे, नागरिकमध्ये जे आनंद, खुशी, समृद्धी आणायची आहे, ते सगळं ते बघितलेलं असतं. ओके. सो त्यामुळं G20ला तुम्ही बघितलं तर काय स्लोगन होता? वन प्लॅनेट पुढे. ओके. अजून काय होतं? कोणाला आठवतं का G20 मधला? वन प्लॅनेट, वन नेशन, वन फ्युचर असं ते होतं. ओके. सबका साथ, सबका विकास. ओके. सो हा जे स्टेटमेंट्स असतात ते प्रत्येक वेळेला वेगळे-वेगळे असतात. ओके. आणखीन ते सगळे स्टेटमेंट पॉझिटिव्ह असतात. ओके. सो कुठलंही जग किंवा कुठलंही राष्ट्र ओके किंवा कुठलेही पूर्वीचे राजे होते. ते सगळं डेव्हलप होण्यासाठी एकमेव कारण होतं की त्यांचे व्हिजन. ओके. सो लीडरशिप जे क्वालिटी येतो ते मेनली व्हिजन जे धरलेलं असतं त्यांच्यामध्ये ते लीडरशिप क्वालिटी दिसायला लागतं. आणखीन त्यांच्याबरोबर सर्वांना इन्व्हॉल्व करून घेते ते व्हिजन कंप्लीट करण्यासाठी. ओके. सो हे तुम्ही घरापासून करू शकता, कॉलेजमध्ये करू शकता, तुमच्या बिझनेसमध्ये करू शकता, सगळ्याकडे करू शकता. हा व्हिजन खूप महत्त्वाचा असतो. आणखी ते प्रत्येकाला जाणलं पाहिजे. एक पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असेल, तर त्याचं व्हिजन असतो.
त्या विजनमध्ये सगळे लोक इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतात किंवा त्या सर्व लोकांना समजून द्यायला लागतात. ओके, सो हा मोटिव्ह आहे, ते असं चालायला पाहिजे. ओके, सो टाटा कंपनी काय धरलेलं होतं, व्हॅल्यूज पकडलेले होते. ओके, सो अजूनही तिकडं सगळं तेच स्टाईलमध्ये चालतं. ओके, नसलं तर त्यांना काय पण चिटिंग करून पुढे जाता येतं, पण नाही. आपली नीतिमत्ता, आपल्या व्हॅल्यूज जे आहेत, ओके, तेच धरून ठेवायचे आहे. तिकडे इकडं काय करप्शन वगैरे नाहीये वगैरे, हा त्यांचं व्हॅल्यूज आहेत. ओके, सो तसं प्रत्येक कंपनी वेगळं वेगळं विजन धरून ठेवलेलं असतं. ओके, सो ते जायला सोपं जातं. सो विजनमध्ये खूप महत्वाचं 2-3 अजून एक टप्पा आहे, ते म्हणजे आपण खूप लिहितो किंवा विजन असतं, काही कृती करत नाही. ते फक्त ड्रीम राहतं. पहिला सेंटेन्स काय राहिला? विजन विथआउट ॲक्शन इट इज ओन्ली ड्रीम. ओके, काय सांगितलं पहिला? विदाउट ऍक्शन. विजन विदाउट ऍक्शन इज ड्रीम. ड्रीम. कळाला? सो ॲक्शन विथआउट विजन इज अ टाइमपास. ॲक्शन विथआउट विजन टाइमपास. आता बरंच लेडीजना लक्षात आला असेल आता. ओके, आता रिटायर्ड झालेल्या लोकांना पण लक्षात आला असेल. काय करायचं आहे? टाइमपास करायचं आहे. टाइम खास करायचं असं नाहीये. काय करायचं आहे? टाइमपास. टाइमपास. ओके, लक्षात आला डिफरन्स काय आहे? ओके, सो रिटायर्ड व्हायच्या अगोदर काहीतरी एक विजन असतं, काहीतरी एक टार्गेट असतं. कंपनी सांगते एवढं करायला पाहिजे म्हणून. आता रिटायर्ड झाल्यानंतर सर्व लोकांना वाटतं की आता मी रिकाम झालो. ऍक्च्युअली रिकाम नाही झाला. तुम्हाला खूप कार्य करूसारखं स्कोप आहे. मोकळं जातं. फ्रीडम झाला. अगोदर लिमिटेड तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी होती. करावं लागत होतं. रिटायर्ड झाल्यानंतर अनलिमिटेड रिस्पॉन्सिबिलिटी आहे. काही पण उचलू शकता, काही पण करू शकता. ओके, सो जॉब धरायचा पर्पज काय होता? पैसे भेटायला पाहिजे, लग्न होईल, टाकायला पाहिजे. जाईल, मुलांचं शिक्षण होऊन जाईल, ते त्यांच्या पायावर उभे राहिला, मग माझं जबाबदारी संपला, मी रिटायर्ड, आता मोकळं झालो. सो तुमच्या विजन मध्ये फिरायला नाही पाहिजे म्हणून असं नाहीये, तुम्ही फिरायचंच विजन ठेवू शकता. ओके, जसं विनायकजी म्हणलेत की यस आपण योगा वगैरे घेतो, मग ठीक आहे, ते पण असू शकतो. ओके, त्याच्याबरोबर वेगळे वेगळे ऍक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. यु नो, सो हे समजून घ्यायला पाहिजे की प्रत्येक वेळेला माझं कॉन्ट्रिब्युशन काहीतरी द्यायला पाहिजे. काय तुमचे वेळ असू शकतो, तुमचे विजडम असू शकतो किंवा तुमचं मनी असू शकतो, व्हॉटएव्हर तुमचं स्किल असू शकतो. ओके, लक्षात आलं. सो हे अतिशय महत्वाचं आहे. ओके, सो तिसरं सेंटेन्स आहे काय? विजन विथ ऍक्शन चेंज द वर्ल्ड. विजन विथ ऍक्शन चेंज द वर्ल्ड. मग हे सगळं दुनिया काय करू शकतो? बदलू शकतो. ओके, लक्षात आलं. सो एक व्यक्ती, त्याला वाटलं राजस्थानमध्ये झाडं नाहीयेत, ड्राय आहे, त्याने रोज झाडं लावायला लागला, पाणी घालायला लागला. मग आता पूर्ण जंगल झालेलं आहे. आणखीन त्याला अवॉर्ड पण भेटलेला आहे, पद्मश्री अवॉर्ड पण भेटलेला आहे. ओके, म्हणजे की एक माणूस काय करू शकतो? रोजचं थोडं 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 थोडंसं करायला लागलं. आपल्याला काय वाटतं की सगळं एकदमच करायला पाहिजे. रोजचं थोडंसं करायची क्षमता ते विजनमुळे येतं. ओके, सो त्याचा विजन झाला की येस आपल्याला ह्या परिस्थितीमध्ये रोज झाडं लावायला पाहिजे, जेणेकरून त्याला टिकवायला पाहिजे. त्याच्यामुळं सगळं नेचर काय होतं, पाऊस पडणं वगैरे सगळं नीट व्यवस्थित होतं वगैरे असं. ओके, असं नगरमध्ये पण एक व्यक्ती होते, ते मी प्रोग्राम तिकडे घेत होतो. त्यांनी एक शाळेचे शिक्षक होते. त्याने अख्खं डोंगर कोरला.
ओके. कारण की ते जायच्या वेळेला खूप राउंड असं फेरी घालून जावं लागायचं. त्यांचे स्वतःच्या मिसेसचं काय मुलीचं वगैरे काहीतरी डिलिव्हरीचा प्रॉब्लेम झाला. मग ते जाऊ नाही शकत होते. बैलगाडीमधून जायचं. खूप लांब पडावं लागायचं. ओके. त्यांनी बोगदाच क्रिएट केला. एकच व्यक्तीने. ओके. लक्षात आलं. जेणेकरून सगळ्यांना जायला यायला सोपं होईल म्हणून असं. सो इट्स अ व्हिजन. ओके. असं खूप आहेत उदाहरणं. पण ते उदाहरण ऐकून फायदा नाहीये. आपण काय करणार आहोत, ते व्हिजन क्लिअर राहायला पाहिजे. ओके. तर त्यामुळं तुम्ही होम प्ले करायचं आहे. स्वतःचं सेल्फ इमेज लिहायचं आहे. आणखीन तुमचे व्हिजन लिहायचे आहे. आणखीन त्याला लागणारे फोटो-गिटो सगळं लावून ठेवा. ओके. सो थोडंसं क्रिएटिव्ह करा. है ना? क्लिअर? म्हणजे घरामध्ये फोटो खूप पडून असतील तुमचेच. ओके. किंवा जे पेपरमध्ये येणारे जे तुम्हाला जे लागणार ते कट्स करायचं. फॉर एक्झाम्पल घर बांधायचं असं तुमचं व्हिजन असेल. मग ते कुठल्या प्रकारचं घर, एक डिझाइन कुठलंतरी बघितलेलं असतं असं माझं घर ह्या ठिकाणी आहे म्हणून त्याचं चित्र. मग तुम्हाला ते डोळ्यासमोर असतं. ओके. कधी पण तुम्ही बघत असलं तर येस, माझ्या घराचं प्रोसेस आता चालू आहे. म्हणजे की तुमचं पैसे बचत करणं असू शकतं किंवा तुम्ही वेगळे-वेगळे घरं बघून घेणे असू शकतं. त्याचं डिझाइन वगैरे सगळं बघून असू शकतं. कुठल्या पद्धतीने काय मटेरियल वापरायला पाहिजे जेणेकरून ते व्यवस्थित राहील, हे सगळं तुमचं प्रोसेस स्टार्ट व्हायला लागतं. ओके. क्लिअर? या तुम्हाला रेडीमेड पण भेटू शकतो. म्हणजे तुम्हाला एवढं काय करायचं पण गरज नाहीये. सो पैसा असतो तो म्हणजे जे तुमचा संकल्प असतात, बजेट असतं त्याच्यात होऊन जातं. ओके. सो हा 3 सेंटेन्स खूप महत्त्वाचा आहेत. पहिला कुठला होता? व्हिजन विदाउट Action. विदाऊट ॲक्शन दॅट इज ओन्ली ड्रीम. ड्रीम. ॲक्शन विदाऊट vision is a time pass. Sound. Okay. So vision with action change the Change. inspire the world. Okay. लक्षात आलं. सो त्याच्यानंतर लिडरशिप क्वालिटी वगैरे सगळं यायला लागतो. जबाबदारी घ्यायची स्थिती पण तुमच्यामध्ये यायला लागतो. सर्वांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणं हा खूप महत्त्वाचा आहे. तेव्हाच एक कम्युनिटी बनलं जातं. त्यावेळेला त्याच्या हिशोबाने ते कार्य करायला लागतं. ओके. सो गुड. जय गुरुदेव. आपण पुढचं कंटिन्यू करू. त्या ठिकाणी कच्चं हं. किंवा सकाळी उठून संध्याकाळी योग्य वेळेवर प्राणायाम करणं, ध्यान करणं, जशा एक-एक गोष्टी आपण जोडत चाललोय दिवसभरात, तशा एक असं लक्षात येतं की सगळ्या गोष्टी एकमेकाला कनेक्टेड आहे. ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी जितक्या आपण व्यवस्थित करतो, तसंच एखादी गोष्ट पूर्ण स्वतःचा निर्णय पूर्ण करण्यात मदत येते, की मदत मिळते आपल्याला. आपलं तेवढं मन खंबीर होतो, मनाची तयारी वाढते. जसं आता व्हिजनबद्दल सांगितलं. आपण जर SSYचा आपला जो रुटीन आहे, तो आपण पूर्ण पाळला, तर तो व्हिजन जर आपण काही घेऊ किंवा तुम्ही जो एक दिशा दिलेली व्हिजनसाठीची, तर ते पूर्ण करायला खूप मदत होईल आणि ते खूप सोपं वाटेल. आणि ह्याच्यातले एक-एक गोष्टी जसं आपण काही सोडत गेलो, जसं आता प्राणायाम सुटलाय किंवा कच्चं अन्न सुटलंय किंवा मेडिटेशन करत नाही, तर ती अपूर्णता तयार होते तिथं आणि पुढच्या सगळ्या मोठ्या ध्येयाकडे आपण जाऊ शकत नाही. त्याच्यात अडथळे निर्माण होतात आणि ते सहज वाटत नाही. तर हे खूप सौंदर्य आहे आपल्या कोर्सचं, की आपण हे सगळ्या गोष्टी पण दिलेल्या आहेत आणि त्या जुळून आहेत सगळ्या आणि जितकं आपण त्याला आवर्जून पाळू, की हे सगळं आपल्याला नियमितपणे करायचंच आहे. तितकं त्या गोष्टी जसं आता व्हिजन शब्द ऐकला, पूर्वी ऐकायचो तर भीती वाटायची. व्हिजन म्हणजे एवढं मोठं आहे आपल्याकडनं शक्य नाही आहे असं काय. पण आज आपण जेव्हा ऐकतो आणि ध्यान करतो, विशेषतः ध्यान जेव्हापासून सुरू केलंय, तेव्हापासून गोष्टी किचकट वाटत नाही, सोप्या वाटतात. हे नाही वाटत नाही, की नाही होऊ शकत. हो, ठीक आहे, सहज वाटतात, की करू शकतो आपण. थोडंसं सिंपल माइंड पण रिलॅक्स झालंय आणि थोडंसं सिंपल वाटायला लागल्या गोष्टी. तर हे एक शेअर करायचं होतं. व्हेरी नाईस. ओके. तसं मेडिटेशन केल्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी जास्त वाढायला लागतं. सो गोंधळ जे असतं चंचल मनामध्ये, खूप कन्फ्यूज स्टेट ते हळू-हळू सेटल व्हायला लागतं. ओके. मग तुम्हाला क्लॅरिटी जास्त यायला लागतं. मग त्यामुळे ते सोपं वाटायला लागतं. आणखीन जीवनच खूप सोपं वाटायला लागतं. मग तुम्ही लाईफ एन्जॉय करायला लागतं. काम पण एन्जॉय करताच करता, त्याच्याबरोबर सगळंच एन्जॉय करायला लागतं असं ते ॲबिलिटी वाटतं. तुम्ही म्हटल्यासारखं हे सगळे एकाला पूरक आहेत, कनेक्टेड आहेत. ओके. सो मग ते ॲबिलिटी वाढायला लागतं. ओके. जय गुरुदेव.
आपण बसू.